प्रार्थना. हे प्रभो, तुझ्या पुत्राने आम्हासाठी आपले रक्त सांडून पुनरुत्थित रहस्याची प्रतिस्थापना केली. तुझ्या चांगुलपणाने आम्हाला पवित्र कर व आमचे नेहमी संरक्षण कर. तो सदा सर्व काळ जिवंत राहतोस, तो राज्य करीतोस. आमेन. आजच्या पहिल्या वाचनात यशाया संदेष्टा आपणास सांगतो की परमेश्वराच्या सेवकाचा चेहरा मनुष्य जातीसारखा नव्हता, इतका विद्रूप झालेला होता. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तरीसुद्धा मानवजातीसाठी तो तारणारा ठरला. परमेश्वराच्या सेवकाच्या दुःखभोगाचे आता आपण वर्णन ऐकूया. यशाया या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अच्युत होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुतेक लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीसारखे नव्हते, इतका तो विद्रूप होता. त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील. राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील, कारण कोणी सांगितले नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील, त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील. आम्ही ऐकलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रौप्यासारखा रुद्रभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवतील व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्यांनी वाहिले, तरी त्याला तांडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाला आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी त्याने सोसिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. कापायला नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्यांच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पथकामुळे त्याला तांडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केलाय का? त्याची कबर दुर्जनाच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवानांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्यांना त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदनात सरल्यावर तो त्याच्या फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण समर्पून तो मृत्यू पावला. त्याने आपल्याला अपराधात गणू दिले नाही. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली.
हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो. हे परमेश्वरा, तूच माझा उद्धार करशील. प्रतिसाद. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. माझ्या शत्रूमुळे माझी निंदा नालस्ती होत आहे. माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यात माझी फार निर्भर्सना होत आहे. माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे. प्रतिसाद. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. प्रतिसाद. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो, तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून मला सोडव. प्रतिसाद. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने मला तार. अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व खंबीर व्हा. तुमचे मन धीर धरो. प्रतिसाद. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. इब्री लोकास पत्र ह्यातून घेतलेले वाचन आपणास आठवण करून देते की खरी महानता कशात आहे. खरी महानता केवळ सुखात व आनंदात नसून दुःखात आहे. दुःखामुळे मानवी जीवनातील रहस्य उलगडू शकते. याविषयीचा वृत्तांत आपण दुसऱ्या वाचनाद्वारे ऐकूया. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कार केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्याला सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साह्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जाऊ. आपल्याला मरणातून तारायला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्यांनी आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्यांच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्यांनी जे दुःख सोसले त्यामुळे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगायुगीचा तारणाचा करता झाला. प्रभूचा शब्द आहे. जयघोष. ख्रिस्तानी मरण आणि तेही क्रुसावाचे मरण सोसले. येथेपर्यंत आज्ञापालन करून त्यांनी स्वतःला लीन केले. यामुळे परमेश्वराने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असे नाव त्याला दिले. कृपया उभे राहा. ज्यांना शक्य हे वाचन जसा लांब लचक आहे, जे लॉंग रिडिंग, जे वयस्कर म्हातारे आहेत त्याने बसलं तरी चालेल. इतरांनी कृपया सहकार्य करायचं आहे. संत यॉन लकीज शुभमळातून घेतलेले आमचे प्रभू ख्रिस्ताचे दुःख सहन. येशू आपल्या शिष्यासह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती.
तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुद्यालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यासह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि पुरुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणाजवळ जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यास म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाझरेथकर येशूला. येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यास पुन्हा विचारले. कुणाला शोधता? ते म्हणाले, नाझरेथकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर यास जाऊ द्या. जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही. असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तरवार होती. ते त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. येशू पेत्राला म्हणाला, तरवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामदार यांनी येऊन येशूला घेऊन बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी याच कैफाने यहुद्यास मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसाच्या शिष्यापैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. समाजस्थानात आणि मंदिरात सर्व युवती जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले. गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा, मी काय बोललो ते पहा. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चपराक म्हणून म्हणाला, तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असेल तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलं तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, तूही त्याच्या शिष्यातला आहेस काय? तो नाकारून बोलला, मी नाही. ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासापैकी होता. तो त्याला म्हणाला, मी तुला त्यांच्याबरोबर बागेत नाही का पाहिले? पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला. नंतर त्यांनी येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपणास विटाळ होऊ नये, वल्लांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत. यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या माणसावर का आरोप ठेवता? त्यांनी त्याला उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. पिलाताने त्यांना म्हटले, त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. यहुदी त्याला म्हणाले, आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला,
तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून म्हणता किंवा आपल्याला दुसऱ्याने माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहूदी आहे काय? तुम्ही लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी युद्धांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकाने लढाई केली असती, परंतु माझे राज्य इथले जगाचे नाही. पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलेलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वल्हांडण सणात तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? ते पुन्हा ओरडून म्हणाले, याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा. बरब्बा हा एक लुटारू होता. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही यहूद्यांचा राजा तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपराक मारल्या. पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, पहा, तुमच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुम्हाकडे बाहेर आणतो. यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, पहा, हा मनुष्य. मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभी खिळा, वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभी खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. यास्तव पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कुठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास्तव पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभी खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदी आरडाओरड करून म्हणाले, आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने त्या यहुद्यास म्हटले, पहा, तुमचा राजा. ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मुख्य याजकाने कैसरा, मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय? मुख्य याजकाने उत्तर दिले, कैसरा वाचून आम्हाला कोणी राजा नाही. मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गोलगोथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्या बरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर यहूद्यांचा राजा नाझरेतकर येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभी खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते.
म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी आणि हेलेनी या भाषांत लिहिली होती. यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. शिपायांनी येशूला वधस्तंभी खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एक एक शिपायाला एक एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. यास्तव ते एकमेकास म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पहावे. हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून म्हटले, मला तहान लागली आहे. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. शांतता पाळा. हॅव अ सायलन्स फॉर अ वाईल. तो तयारीचा दिवस होता. म्हणून शब्दात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभी खेळवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला बोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिले आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. त्याची हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्यांनी विंदिले त्याच्याकडे ते पाहतील. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर घेतले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेलाही निकोदेमही गंधरस व अंगरू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला वधस्तंभी खेळवले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. येशूचे हे दुःख सहन. सर्वांनी खाली खुर्चीवर बसावे. खरे पाहता आपण सर्वजण इथे दुपारी 3 वाजता जमायला हवे होते.
कारण आपण जर बायबलमध्ये वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त हा 9व्या तासाला म्हणजे दुपारी 3 वाजता क्रूसावर आपले प्राण सोडतो. परंतु प्रखर उन्हामुळे आपण ही जी प्रार्थना आहे ती आपण दुपारी न घेता संध्याकाळी येथे जमलेलो आहोत. माझ्या बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस आणि आजची ही वेळ अगदी आगळी वेगळी व फार महत्त्वाची आहे. का बरे आजचा दिवस वेगळा आहे? आजची उपासना किंवा प्रार्थना इतर अनेक उपासनेपेक्षा वेगळी आहे. आज आपण मिसा साजरी करत नाहीये. ही जी काही आपली विधी चाललेला आहे ही मिसा नाही आहे. मग आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत? जर ही मिसा असली असती तर आपले हे ऑल्टर फुलांनी व कपड्यांनी सजवलेले असते, परंतु आज ते नाही आहे. आज जर मिसा असली असती तर आपले ऑल्टर सेवक आणि फादर्स हे जेव्हा मिरवणुकीतून आले तेव्हा प्रवेशगीत गायला गेला असता, परंतु तो घेतला गेला नाही. ही जर आजची मिसा असेल तर फादरांनी सुरुवातीला पिता पुत्र पवित्र आत्मा या आशीर्वादाच्या प्रार्थनेद्वारे सुरुवात केली असती, परंतु तसे देखील झाले नाही. आणि काही वेळानंतर तुम्ही असे देखील बघाल की फादर आपल्याला शेवटचा आशीर्वाद देखील देणार नाहीत. हे असे सर्व विचित्र आहे आजच्या दिनी. आणि मग तुम्ही मला सांगाल की आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत? इथे जमण्याचा आपला अर्थ काय आहे? आणि मी तुम्हाला सांगेन, आपण इथे मिसासाठी नव्हे तर या विधीमधील अत्यंत महत्त्वाच्या भागासाठी जमलेलो आहेत. आणि हा भाग म्हणजे क्रूस वंदनेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. आज आपल्याला क्रूस वंदन म्हणजे काय आहे ते आपण स्वतः करून दाखवणार आहोत. आणि या विधीसाठी आपण इथे जमलेलो आहोत. माझ्या प्रवचनाच्या नंतर फादर क्रूसाचे अनावरण करतील आणि आपण सर्वजण एका मागोमाग एक असे रांगेत येऊन क्रूसाला वंदन करणार आहोत, क्रूसाचे चुंबन घेणार आहोत. माझ्या बंधू भगिनींनो, क्रूस वंदनेच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. ती विनंती अशी की तुम्ही जेव्हा क्रूस वंदनेसाठी समोर याल तेव्हा मनातल्या मनात आपल्या क्रूसावरील येशू ख्रिस्ताला म्हणा की हे वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ता, मला माझ्या आयुष्यातील क्रूस वाहण्यासाठी मदत कर. आपल्याला म्हणायचं आहे, हे क्रूसावरील खिळलेल्या ख्रिस्ता, मला माझ्या आयुष्यातील क्रूस वाहण्यासाठी मला मदत कर. आपल्या आयुष्यामध्ये अनेक क्रूस आहेत, अनेक दुःख आहेत. अशी छोटी मोठी जे दुःख आहेत, क्रूस आहेत, ते आपल्याला खांद्यावर घेण्यासाठी आपल्याला या क्रूसावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताकडून प्रेरणा घ्यायची आहे. देवाने आपल्याला असे कधीच सांगितले नाही की तुम्ही माझ्या क्रूसाला फुले अर्पण करा. देवाने आपल्याला कधीच असे सांगितले नाही की तुम्ही माझ्या क्रूसाजवळ येऊन मेणबत्त्या लावा, असे कधीच सांगितले नाही. देवाने एवढेच सांगितले की टेक अप युअर क्रॉस अँड फॉलो मी. तुम्ही तुमचा क्रूस घ्या आणि माझ्या मागे चला. ही एकमेव शिकवण येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे. केवळ क्रूस गळ्यामध्ये किंवा आल्तारावर ठेवण्यासाठी नाही, तर हा क्रूस आपल्याला खांद्यावर घेण्यासाठी आहे. क्रूस हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करून देतो. आणि म्हणून आपल्या घरी किंवा प्रार्थनास्थळी क्रूसावर खेळलेला येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना दिसतो. आपले जे प्रोटेस्टंट बंधू भगिनी आहेत त्यांचा असा विश्वास आहे की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे केवळ फक्त क्रूस असतो, त्या क्रूसावर येशू ख्रिस्त नसतो. परंतु आपली कॅथोलिक ख्रिस्त सभा आपणास सांगते की आपण येशू ख्रिस्ताला, जो खिळलेला येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावरती आपली श्रद्धा जोपासण्यास आपल्याला ख्रिस्त सभा सांगत असते. आणि याला कारण म्हणजे संत पॉल करंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात आपल्याला सांगतो की वी प्रीच द क्रुसिफाईड क्राइस्ट. आपण जो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे तो आपण घोषित असतो आणि त्याची आपण आराधना केली पाहिजे. गुड फ्रायडे जर असेल तरच आपण ईस्टरचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये दुःख असेल तरच आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. हा
मागचा हा जो संदेश आहे हा संत पॉलला आपल्याला सांगायचे आहे. आणि त्यामुळे तो सांगतो की वी प्रीच द क्रुसिफाईड क्राइस्ट. जो वधस्तंभावर खिळलेला आहे तो आपण ख्रिस्त, त्याला आपण भजत असतो. वधस्तंभावरील ख्रिस्त हा आपल्या ख्रिस्ती अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. ख्रिस्ती माणसाने क्रूस कधीच विसरायचे नाही. विशेष करून चांगले काम करीत असताना, जेव्हा आपल्याला अडवले जाईल, आपली निंदानालस्ती केली जाईल, आपल्याला खाली पाडले जाईल, जेव्हा आपली विटंबना होईल, तेव्हा फक्त या वधस्तंभावरील ख्रिस्तावर पहा. तोच आपल्याला या सर्व त्रासातून, क्लेशातून पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणार आहे. ख्रिस्ती माणसाने क्रूसाला म्हणजेच वधस्तंभावरील ख्रिस्ताला कधीच विसरायचे नाही. क्रूसापासून आपल्याला पळून जायचे नाही आहे. तर आपल्या धर्मप्रांताचे संत आश्रयदाते संत गोन्सालो गार्सिया याप्रमाणे याने जेव्हा नागासाकी टेकडीवर सांगितले की कुठे आहे तो माझा क्रूस, तो मला द्या, म्हणजे मला ख्रिस्तामध्ये एकरूप होता होईल, असे आपल्या सर्वांना सांगायचे आहे आणि तो क्रूस घ्यायचे आहे. जेव्हा आपण क्रूसाकडे बघतो तेव्हा क्रूस आपणास 3 वेगवेगळे शिकवण आपल्याला देत असते. पहिली शिकवण म्हणजे क्रूस हे आपले जीवन आहे. द क्रॉस इज आवर लाईफ. या क्रूसाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. आपल्या वाटेमध्ये येत असलेली दुःख, अडीअडचणी, संकटे, आजार, घरातील आई वडील, मुलं मुली, सासू सुनामधील भांडण, जमिनीवरून व मालमत्तावरून निर्माण झालेले भांडण तंटे, कामधंद्यातील ताणतणाव, अभ्यासामध्ये येणारे अपयश, अशा अनेक खाच खळग्यातून आपल्याला चालले जाणार आहे. कारण संघर्ष का नाम ही जीवन है. देवाला माहित आहे की आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख, संकटे येणार आहेत आणि म्हणूनच त्याने आपणास सांगितले की टेक अप युअर क्रॉस. तुम्ही तुमचा क्रूस घ्या आणि क्रूस घेऊन माझ्या मागे चला. 1980 साली लॅटिन अमेरिकामधील साल्वादोर धर्मप्रांताचे दिवंगत बिशप रोमेरो यांच्या आयुष्यामधील घडलेली ही सत्य घटना. धनाढ्य सत्ताधारामुळे समाजामध्ये फोफावत असलेली गरिबी, अन्याय, जुलूम, दारिद्र्य, जातीयवाद नष्ट करण्यासाठी बिशप रोमेरोने उघडपणे टीका करून सामान्य लोकांमध्ये आवाज उठविण्याची जागृती केली. गरीब लोकांना मी न्याय मिळवून देणारच हे ब्रीदवाक्य बनवलेल्या बिशप रोमेरोची 1980 साली गुड फ्रायडेच्या दिवशीच, गुड फ्रायडेचा विधी चालू असताना 2 बंदूकधारी शिपायांनी देवळात शिरून वेदीवर असलेले बिशप रोमेरो यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांची हत्या केली. बिशप रोमेरो कळून चुकले होते की गरीब लोकांसाठी मी न्याय देऊन मिळवणारच हा व्रत तो त्यांनी घेतलेला, तो त्यांनी पाळला. कारण त्यांना माहित होते की हाच क्रूस माझे जीवन आहे. लोकांसाठी झटणे हे माझे जीवन आहे आणि हे त्यांनी दाखवले. ख्रिस्ती श्रद्धेवर भरपूर प्रमाणात लिखाण करणारे टर्टुलियन हे एक महान व्यक्ती सांगतात की रक्तसाक्ष्यांचे रक्त हेच आपल्या ख्रिस्त सभेचे बीज आहे. द ब्लड ऑफ द मार्टर्स इज द सीड ऑफ ख्रिश्चॅनिटी. समाजात असलेली गरिबी, अन्याय, जुलूम, दारिद्र्य लोकांसाठी वाचा फोडणे हा एक प्रकारचा क्रूसच नाही का? आणि ख्रिस्ती माणसांनी क्रूसच आपले जीवन करून क्रूस खांद्यावर घेतला पाहिजे. बंधू भगिनींनो, ख्रिस्त आपल्याला दुसरी एक शिकवण या क्रूसाद्वारे देतो. ते म्हणजे आपण ख्रिस्ती लोकांनी फक्त क्रूस हे आपले जीवनच नसून असं समजले पाहिजे की आपण क्रूसाला आलिंगन देखील देता आले पाहिजे. आपल्याला क्रूस हा केवळ गळ्यामध्ये किंवा शो शाईन करण्यासाठी नसतो किंवा हातावर टॅटू काढण्यासाठी नसतो, तर तो क्रूस आपल्याला वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला आलिंगन देण्यासाठी बोलावत असतो. संत दुसरे पोप जॉन पॉल हे त्यांच्या आयुष्याची शेवटची घटका मोजत असताना गुड फ्रायडेच्या दिवशीच त्यांनी एकटीच क्रूसाची वाट करत ते म्हणत होते की प्रभू येशूच्या खिळालाच मला खिळण्यामध्ये
त्याच्या हातालाच माझे हात, त्याच्या पायालाच माझे पाय, त्याच्या अंगालाच माझे अंग लावून त्याच्या हातातून व पायातून आरपार जाणारे खिळे हे जेव्हा माझ्या हातातून व पायातून आरपार जातील आणि माझे रक्त ख्रिस्ताच्या रक्तामध्ये मिसळतील, तेव्हाच मला खरा आनंद आहे. पोप जॉन पॉल सांगतात की आय एम हॅपी टू बी नेल्ड टू द क्रॉस विथ क्राइस्ट, माय साइड अगेन्स्ट हिज साइड, माय हँड्स अगेन्स्ट हिज हँड्स, माय फीट अगेन्स्ट हिज फीट, द सेम नेल पास थ्रू हिम अँड थ्रू मी अँड आवर ब्लड मिक्स्ड इन टू वन ब्लड. संत जॉन पॉल हे सांगू शकले कारण त्यांना क्रूसाचा खरा अर्थ समजून चुकला होता. संत बर्नर्ड सांगतात, द फेथफुल सर्वंट डज नॉट फील हिज वुंड्स when he lovingly contemplates the wounds of his king. प्रभू येशूच्या विश्वासू सेवकाला त्याच्या जखमा जाणवत नाही कारण तो त्याच्या राजाचा म्हणजेच देवाच्या प्रेमाचा विचार करत असतो. एक ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे क्रूसाकडे पाहून त्या क्रूसालाच म्हणजेच वधस्तंभावरील ख्रिस्ताला आलिंगन देणे. क्रूस हे आपले जीवन आहे. क्रूसाला आपण आलिंगन दिले पाहिजे. आणि तिसरी शिकवण क्रूस आपल्याला देते ते म्हणजे हा क्रूस घेण्यासाठी आपण नेहमी तयार असायला पाहिजे. वी नीड टू बी ऑलवेज रेडी टू रिसीव्ह द क्रॉस. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख, अडीअडचणी, संकटे येतात तेव्हा आपण सर्व तो क्रूस घेण्यासाठी तयार असले पाहिजे. येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडण्यासाठी सैनिक येतात तेव्हा येशू ख्रिस्त पळून जात नाही, तो तिथेच स्तब्धपणे उभा राहतो. ती परिस्थिती त्याने इच्छापूर्वक स्वीकारली. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख येतात, जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण पळून न जाता क्रूसच आपले जीवन आहे असे समजून क्रूसाला आलिंगन देऊन क्रूस आपण घेतला पाहिजे. कारण आवर गॉड इज अ गॉड ऑफ सरप्राइजेस. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या वेळीस येऊन आपल्याला सरप्राईज देईल हे आपल्याला माहीत नाही. आणि हेच सरप्राईज आपण ईस्टरच्या दिवशी पाहतो. जेव्हा शिष्य दुःखी असतात तेव्हा पुनरुत्थित ख्रिस्त येऊन त्या शिष्यांच्या चेहऱ्यावर त्यांना भेटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो. जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या बंधू भगिनीनो, जेव्हा आपण क्रूसाला वंदन करण्यासाठी आता पुढे याल तेव्हा वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताकडे पाहून मनातल्या मनात प्रार्थना करत म्हणा की हे खिळलेल्या येशू ख्रिस्ता, मला माझा क्रूस वाहण्यासाठी मदत कर. कारण आता मला कळून चुकले आहे की क्रूसच माझे जीवन आहे. द क्रॉस इज माय लाईफ. या क्रूसालाच मी आलिंगन दिले पाहिजे. आय नीड टू एम्ब्रेस द क्रॉस. आणि क्रूसालाच स्वीकारण्याची माझी नेहमी तयारी असली पाहिजे. आय नीड टू बी ऑलवेज रेडी टू रिसीव्ह द क्रॉस. क्रूस हे क्षमेचे भान आहे. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून आपण पण क्षमा केली पाहिजे. जॉन पॉल दुसरे यांना गोळ्या घालण्यात आल्या. बरे झाल्यानंतर कैदेत गेले आणि ज्यांनी गोळ्या झाडलेल्या त्यांना क्षमा केली पहा. त्यानंतर अब्राहम लिंकनच्या वेळी एक बिशप धर्मगुरू कैदेत टाकण्यात आलेले होते आणि शेजारचा देश होता शत्रू, त्यांनी $50,000 कोटी मागितले. अब्राहम लिंकनने दिले आणि सांगितलं की त्या बिशपाने धर्मगुरूंना कैदेमधून सोडा. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा क्षमेचा मार्ग आणि इतरांसाठी दुःख सहन करण्यासाठी आपल्या प्रभू ख्रिस्ताकडे क्षणभर राहून स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा आपण
प्रार्थना करूया. सामान्य हेतूसाठी प्रार्थना. आता विविध हेतूसाठी प्रार्थना केली जाईल. त्यानंतर मुक प्रार्थना करावी. धर्मगुरू प्रार्थना म्हणतील. त्यानंतर आपण आमेन बोलून संमती दर्शवूया. आता मी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली की ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे टेकावे आणि मग फादर प्रार्थना म्हणतील तेव्हा त्यांनी उभं राहायचं आहे. पवित्र ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना. प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, सर्वसमर्थ परमेश्वराची आराधना आम्हाला शांत चित्ताने एकग्रस्ताने मनाने करता यावी म्हणून त्यांनी ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करावं व तिच्यात ऐक्य राखावं या हेतूसाठी प्रार्थना करूया. उभे राहा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू आपल्या वैभवाचे दर्शन सर्व राष्ट्रांना घडविले आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेला तिच्या कार्यात मार्गदर्शन कर. सध्या टिकून राहण्यासाठी, तुझे नाव जग जाहीर करण्यासाठी व सर्वांना मुक्ती मिळवून देण्यासाठी तिला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पोप महादयासाठी प्रार्थना. आपल्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराने आपणास फ्रान्सिस आपले पोप महादय यांची निवड करून दिलेली आहे. परमेश्वराने त्यांना आरोग्याने शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझा दिव्य शब्दाने तू सर्व वस्तुमात्रांना मार्गदर्शन करतोस व ख्रिस्ती लोकांचा सांभाळ करतोस. तू आम्हासाठी नियुक्त केलेल्या आमच्या पोप फ्रान्सिस यांना सुरक्षित ठेव. त्याच्या नेतृत्वाखाली आमची श्रद्धा अधिक वाढव व आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्त सभेचा याजक वर्ग ख्रिस्ती लोक यासाठी फेलिक्स आपले बिशप, सर्व बिशप्स, धर्मगुरू, डिकन्स, ख्रिस्त सभेमध्ये विशेष सेवा कार्य करीत असले सर्व व्यक्ती, सर्व ख्रिस्ती लोक यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, जो पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करतो व तिला पवित्र करतो, आमच्या प्रार्थना ऐक व आम्हापैकी प्रत्येकाला परमेश्वराने दिलेले सेवा कार्य प्रामाणिकपणे पार पाडण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बाप्तिस्मा स्वीकारणाऱ्याची तयारी करीत असलेल्या लोकांसाठी, बाप्तिस्मा घेण्याकरिता तयारी करीत असलेले आमच्यातील लोकांची हृदये परमेश्वराच्या दयेने आपला प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उघडावीत. नवजन्म देणाऱ्या पाण्याने त्यांची पापे धुतली जावीत. आपल्या प्रभू श्री ख्रिस्त ठाई तर नवजीवन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा,
तू आपल्या ख्रिस्त सभेत नेहमी नवीन सभासदांची भर घालतोस. बाप्तिस्माची तयारी करीत असलेल्या लोकांची श्रद्धा व समंच वाढव. या जीवनदायी पाण्याने त्यांना नवजन्म दे व तुझ्या कुटुंबात त्यांचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना. येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनींना परमेश्वराने एक ख्रिस्त सभेखाली एकत्र आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तू चुकलेल्यांच्या चुका सुधारतोस, दुरावलेल्यांना एकत्र आणतोस व एकत्रितांचे ऐक्य राखतोस. तुझा पुत्र येशू याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सर्वांवर दयापूर्ण नजरेने पहा. एकाच बाप्तिस्मा साक्रामेंताने आम्ही नवजन्म घेतला आहे. एकाच परिपूर्ण श्रद्धेच्या छत्राखाली आम्हाला एकत्र आण व बंधुप्रीतीने नांदण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना. ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने मुक्तीकडे जाणारा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या पण सदाचाराने चालणाऱ्या लोकांना सत्याचा मार्ग सापडावा म्हणून सहाय्य कर. आमचे एकामेकावरील बंधुप्रेम वाढव. तुझ्या त्रैक्यत्वाचे रहस्य अधिक स्पष्टपणे समजावे म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. तुझ्या प्रेमाचे परिपूर्ण दर्शन आम्हाकडून लोकांना घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी. परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सदाचाराच्या मार्गाने चालण्यामुळे परमेश्वराचे दर्शन घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, मनुष्याला तुझे ज्ञान व्हावे व त्यामुळे त्याला शांती मिळावी म्हणून तू त्याला निर्माण केले आहेस. ज्यांना अजून तुझे ज्ञान झाले नाही त्यांना ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून तुझ्या दयेचे व प्रेमाचे दर्शन घडव व तू एकच खरा परमेश्वर व सर्वांचा पिता आहेस हे त्यांना कळून येऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सर्वजण सेवा पदावर असलेल्या सर्व व्यक्तीसाठी परमेश्वराने सार्वजनिक सेवा पदावर असलेले लोकांना त्यांच्या सेवा कार्यात मार्गदर्शन करावे व त्यामुळे सर्व लोकांना शांततेत व स्वतंत्रेत सुखी जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुला मनुष्यांच्या आशा आकांक्षाचे ज्ञान आहे. तू त्यांचे हक्क सुरक्षित राखतोस.
तुझ्या चांगुलपणामुळे अधिकार पदावर असलेल्यांना व्यक्तींना सद्बुद्धी दे व त्यामुळे सर्व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य, सुरक्षितता व शांती यांचा लाभ हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. विशेष गरजासाठी प्रार्थना. प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, सर्वसमर्थ परमेश्वराने आजारांना रोगमुक्त करावे, मरणाला बळ द्यावे, प्रवाशांना सुरक्षित ठेवावे, अन्यायाने गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना स्वातंत्र्य द्यावे आणि असत्य, भूक, गरिबी, रोगराई यापासून जगाला मुक्त करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तू थकलेल्यांना बळ व निराश झालेल्यांना धीर देतोस. आपल्या अडचणीत तुझा धावा करणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून ये. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. भाग दुसरा. क्रूसवंदन. क्रूस हे ख्रिस्ती माणसाची श्रद्धा, दुःख, बलिदान, आशा व विजयाचे प्रतीक आहे. आजच्या पवित्र विधीच्या दुसऱ्या भागात धर्मगुरू क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशूची इमोज भाविकांसमोर 3 वेळा टप्प्याटप्प्याने उघडी करतात. प्रत्येक वेळी धर्मगुरू म्हणतील, क्रूसाचे हे लाकूड पहा, हे ख्रिस्त टांगले यावरती. यावेळी आपण प्रतिसाद असेल, करूया वंदना क्रूसाला. आहे ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला.
क्रूसाचे लाकूड पाहे ख्रिस्त टांगला यावरती करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचे लाकूड पाहे ख्रिस्त टांगला यावरती करूया वंदन क्रूसाला, करूया वंदन क्रूसाला. कृष्णा, आपण भक्तिमय वातावरणात क्रूसाला वंदन करण्यासाठी पुढे यावे. कृपया स्वयंसेवकाच्या सूचनाचे पालन करा, तसेच गायनात देखील सहभागी व्हा. वरीचा डोंगर चढला, अमुच्या पापांच्या भाराला, वाहिले प्रभुने गाऊ क्रूसाचे गाणे, क्रूसाचे गाणे गाऊ क्रूसाचे गाणे. पापमुक्त आमास कराया, ख्रिस्त टांगला क्रूसावरिया. पापमुक्त आमास कराया, ख्रिस्त टांगला क्रूसावरिया. किती करावर त्याची माया, हे नाव स्मरणे गाऊ क्रूसाचे गाणे. त्यावर मिसा ग्रंथ व ख्रिस्त शरीर वस्त्र ठेवण्यात येईल. आदल्या दिवशी आशीर्वादित केलेले ख्रिस्त शरीर विश्राम कक्षातून धर्मगुरू वेदीवर मिरवणुकीने आणतात आणि पुढील विधीला सुरुवात करतात. आज मिसा साजरी केली जात नाही, म्हणूनच आदल्या दिवशी आशीर्वादित केलेली भाकरी भाविकांना ख्रिस्त शरीर म्हणून दिल्या जातात. बाप्तिस्मा साक्रामेंट व प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारलेल्या ख्रिस्ती शर्तावंतांनीच ख्रिस्त शरीर सेवन करावायचे आहे. अन्य धर्मीय बांधवांनी आपल्या जागेवरच बसून राहावे. भाविकांनी भक्तिपूर्वक पुढे येऊन ख्रिस्त शरीर स्वीकारावे व स्वयंसेवकाच्या सूचनेचे पालन करावे.
ईश्वरी शिकवणूक याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आपण म्हणूया, आमच्या स्वर्गातील बापा, जे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव अशी आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या शरीराचे रक्ताचे सेवन केल्यामुळे आमच्यावर न्यायाचा प्रसंग येऊ देऊ नकोस, तर प्रेमाचा, करुणेचा आणि मानसिक शारीरिक आरोग्य मिळू दे. हे परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. कृपया सिस्टर राणी पुढे यायचं आहे कम्युनियन डिस्ट्रीब्युटसाठी. सिस्टर प्लीज डू कम फॉरवर्ड टू डिस्ट्रीब्यूट द होली कम्युनियन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्ताच्या विजयाच्या मरणाने आणि पुनरुत्थानाने तू आम्हाला नवजीवन मिळवून दिले आहेस. आम्हामधील हे नवजीवन नित्य वाढत राहो आणि दिव्य रहस्यामध्ये सहभागी होणाऱ्या आम्हाकडून तुझी नित्य सेवा घडो. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करीतो. कृपया बसावे. तरी बंधू भगिनींनो, आजच्या या विधीसाठी आपण बहुसंख्येने हजर राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. थोड्याच वेळाने आपण प्रभू श्री ख्रिस्ताचं मूर्ती शरीर खुर्सावरून काढणार आहे. त्याचा देखावा सीन आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर एक दोन सूचना आहेत आणि शेवटचा आशीर्वाद दिल्यानंतर मग पूर्वरित कार्यक्रम सुरू होईल. तर प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या गुड फ्रायडे दिवशी आपण बहुसंख्येने हजर राहिलात त्याबद्दल आभारी. आपल्या अर्नाळा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि
पोलीस साहेब आलेले आहेत, त्यांनी सुद्धा व्यवस्था पाहिली आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे प्रिय बंधू भगिनींनो, उद्या सकाळी ठीक 7 ते 8 वाजेपर्यंत आपले पवित्र मरीची 7 दुःख याच्यावर चिंतन करण्यात येणार आहे आपल्या चर्चमध्ये. तर सर्व भाविकांना विनंती आहे की आपण सुद्धा बहुसंख्येने हजर राहो. जे आपल्या आईने बाळ येशूला या गोपाळा जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि जो मृत्यू देह तिच्यासमोर टांगण्यात आला, काढण्यात आला, किती आई आपली दुःखी होती. तिचं दुःख म्हणजे आपलं दुःख सहन करण्यासाठी आपण सुद्धा उद्या सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत फक्त 1 तासाची, पाऊण तासाची प्रार्थना होईल, चिंतन होईल. आपणा सर्वांना प्रेमाचं आमंत्रण आहे. आजचं प्रवचन 7 ते 8, कदाचित पावणे 8 पण होतील, 7:30. ते सांगता जरा उशीर होईल म्हणून 7:30 ते 8:30 या दरम्यान होईल. कृपया सहकार्य करावे. आजची जी प्रवचन आहे ते आपले ब्रदर सँडर्स तुस्कॉनाने अतिशय चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. चिंतनपूर्वक, अभ्यासपूर्वक आपल्याला अनेक गोष्टीचं ज्ञान झालं आहे. त्याबद्दल ब्रदर सँडर्सचे मनापासून फार फार आभार. त्याचप्रमाणे आजच्या विधीसाठी आपले ध्यान आश्रमचे प्रमुख धर्मगुरू फादर पीटरसुद्धा हजर आहेत, त्यांचेसुद्धा आभार. आपल्या सिस्टर ख्रिस्ती भाविकांचे सर्वांचे आभार. उद्याचा जो कार्यक्रम आहे रात्री ईस्टर विजन, द विजन ऑफ द होली सॅटर्डे ॲट 9 PM, रात्री उद्या ठीक 9 वाजता सुरू होईल. आणि मग तो कार्यक्रम आपल्याला माहीत आहे, पवित्र 3 तेल असतात, त्यांना आशीर्वाद, मग इतर सर्व गोष्टी केल्या जातील. तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गाव परिवारामधून येणाऱ्यांनी आपली पाण्याची हंडे सालाबादप्रमाणे ही नम्र विनंती आहे. ज्या कुणाला खाऊसाठी पैसे द्यायचे असतील त्यांचं स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे प्रिय बंधू भगिनींनो, 2 दृढीकरण व्यक्तीने या मिसानंतर भेटायचे. पल विजय लोपिस आणि एंजल कल्पेश रॉड्रिक्स यांनी मला यानंतर भेटायचं आहे. ही कळकळीची नम्र विनंती आहे. तसंच प्रिय बंधू भगिनींनो, उद्या शनिवारी ही आपली विधी आहे. त्यासाठी वेलांकणी माता, संत अगस्तीन, बाळ येशू आणि नाझरेत माऊली यांनी व्यवस्था बघायची आहे खुर्च्याची. त्याचप्रमाणे उद्याचं अर्पण आहे ते संत पीटर आणि अल्फॉन्सी विभागा मेणबत्ती, संत अंतोनी, संत अगस्तीन इन्सेन्स, वेलांकणी शनिवाराचे संत पीटर डाळ, संत मदर तेरेसा साखर, संत अल्फॉन्सो चहा पावडर, संत अंतनी ऑइल म्हणजे तेल, संत फातिमा माता भाजीपाला, वेळंकणी माता केळी, संत अगस्तीन तांदूळ, संत मारी युजीन पपई फ्रूट, बाळ येशू नाझरेत माऊली गहू, दर्या माता मिक्स फ्रूट आणि संत पॉल वालाच्या शेंगा किंवा भाजीपाला. तर आपण सहकार्य करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रिय बंधू भगिनींनो, उद्याला सुद्धा आपण बहुसंख्येने हजर राहावं. कोणी दान किंवा चुंबनासाठी येताना कदाचित कळत न कळत दान आणलं नसेल, ती उद्या 12पर्यंत आपण दान टाकायचं आहे. जेणेकरून ते लवकरात लवकर आपल्या बिशप हाऊसला जाईल. बिशप हाऊसकडून पोप साहेबाकडे जाईल. तर जर योग्य प्रकारे दान गेलं तर आपलीसुद्धा वसईमध्ये किंवा रोम शहरामध्ये वावा होते. तर त्याची नोंद घेऊन सुद्धा आपण सहकार्य करावं. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच वन अँड ऑल. आणि विशेष आभार म्हणजे कॉयर आणि जेम्स मंडळी आणि आता येशूला क्रूसा उतरवणार त्यांनीसुद्धा सकाळपासून आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे. प्रोसेशन संपल्यानंतर आपण ध्यान आश्रमकडे जाणार आणि तिथून मग परत आपल्या
चर्चमध्ये येणार आणि त्यानंतर विधी समाप्त होईल. तर त्यासाठी आपण सर्वांनी थोडा वेळ झालेला आहे, सहकार्य करावं. तुम्ही सकाळी सुद्धा छानपैकी सहकार्य केलं. आपणा सर्व भाविकांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. आता शेवटचे प्रार्थनेसाठी उभे राहावे. प्रिय बंधू भगिनींनो, आपली मान नम्रतेने खाली वाकवा. काइंडली बाव युअर नेक. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या विपुल कृपेचा या लोकांवर प्रेमाचा वर्षाव कर. आपल्या पुनरुत्थानाच्या आशेने, तुझ्या पुनरुत्थानाच्या मरणाचे त्यांना स्मरण त्यांनी केलेले आहे. त्यांना क्षमेचे दान दे, त्यांना स्वास्थ्य लाभू दे, त्यांची श्रद्धा दृढ कर. तू त्यांना दिलेले शाश्वत जीवनाचे अभिवचन सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करीतो. आशीर्वाद दिला जात नाही. तर आता
भाविकांनो, आता आपण मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्वप्रथम लहान मुलांनी मिसाला येताना प्रत्येकाने मेणबत्त्या घेऊन यायचं आहे. आपण पुनरुत्थान जागरण विधीसाठी आपल्याला लागतो. सर्व रे मिळाले जगमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले मी वेचले पुराणा हाती पायी खोल तुझिया मुदले
सर्व रे निराळे जखमी करुणी तुझला मला सर्व रे निराळे या,